गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात स्वामी विवेकानंद आश्रमशाळा पवनी धाबे येथे दिनांक 30 जून 2025 ला महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव व गोठणगाव अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समिती, महसूल विभाग, अन्न पुरवठा, एकात्मिक आदिवासी विभाग, ग्रामीण व खेडेगावातील जनतेच्या जीवनावश्यक शेतकरी वर्ग, शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्र तयार करून कार्यालयात मार्फत जाण्यास व अशिक्षित नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास होऊ नये याकरिता हा शिबिर आयोजित करण्यात आला होता। या शिबिरात लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट, जॉब कार्ड, राशन कार्ड, डोमेशियल सर्टिफिकेट, जिवंत सातबारा व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रजिस्टर व पेन वितरित करण्यात आले। शिबिराचे अध्यक्ष म्हणून अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार अर्जुनी मोरगाव, तर उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य गोंदिया यशवंत गणवीर, पराग काबगते पवनी, प्रमुख अतिथी चंद्रकला ठवरे, पंचायत समिती सदस्य खुशाल कावडे, नायब तहसीलदार मान्य टी कोल्हटकर, गोपाल भूते, विकास टेंभुर्णे आदी उपस्थित होते। शिबिराचे सूत्रसंचालन भगवान नंदा गवडी यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्र बोरकर यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। सर्टिफिकेट असेल, बाकीच्या क्रिमिनल असतील आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत। आता जसे महाकार्य सर्व आहेत ज्यांची 65 वर्ष वय झालेली आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून, संजय गांधी निराधारच्या माध्यमातून, कोणी विधवा असतील विधवांना आपल्याला इंदिरा गांधीच्या माध्यमातून, संजय गांधी आहे, निराधार योजना आहे, कुठली तुमची श्रावणबाळ योजना, श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना लाभ देत असतो शासनाच्या माध्यमातून। तर ते बरेच सारे लाभ आपल्याला आपल्या परिसरामध्ये असतील तर जे कोणी असतील ज्यांना लाभ देऊ शकतो आपण, अशांचा शोध घ्या आपण ह्या परिसरातले आणि त्यांना त्यांचे फॉर्म भरण्याचे काम करतात ह्या परिसरामध्ये ते यांच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल आणि आपण सुद्धा थोडीशी जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करा। कसं आहे, आपल्याला एक विशेष सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व वसतिगृहात राहता ना, आहे की नाही बाळा? पिंपळला त्याचं नाव रोशन करायचं आहे आणि तुमच्या गावाचं नाव रोशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आणि म्हणून ह्या वसतिगृहामध्ये तुम्हाला तुमच्या पाल्याने ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही शिक्षण घ्यायचं आणि समोर तुमचं भविष्य तुम्ही आतापासून ठरवायचं। तुम्हाला काय बना डीबीटीद्वारे लाभ त्याच्या खात्यांमध्ये जमा करण्याची आपण शासनाने सुरुवात केलेली आहे। पूर्वी कसं आम्ही टाकत होतो पैसे, आता थेट शासनाच्या खात्यातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। तर अशा काही नागरिक आहेत की ज्यांनी आपला आधार जे आहे ते बँक खात्याशी संलग्न केलेलं नाही आहे। तर जोपर्यंत संलग्न होणार नाही तोपर्यंत कृपया आपले ते पैसे जमा होणार नाही। त्यामुळे सर्वांना विनंती आहे या शिबिराच्या माध्यमातून की आपण आपलं बँक खात्याशी आधार संलग्न करावं किंवा जे कोणी आधार अद्यावत केलं असेल, अपडेट केलं असेल तर आज इथं आधार केंद्र आणलेलं आहे, तो कृपया त्याचा लाभ घ्या आणि सर्वांनी आपला आधार अपडेट करून घ्यावं। सोबतच जे आपली ॲग्रीस्टॅग आहे ती शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा एक फार्मर ID तयार करून घ्यायचा। याच्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या कोणत्याही शासनाच्या शेती संबंधित योजना आहेत त्या सर्व याच्याशी लिंक होणार आहेत। थोडक्यात जर आपण असं सोप्या भाषेत म्हणायचं असेल तर असं आपण म्हणू शकतो या शेतीचा आधार कार्ड आहे, जसं प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड आवश्यक आहे तसा हा फार्मर ID पण प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे। तर याच्या माध्यमातून सूचना आहे आपल्या सर्वांना की ज्यांनी कोणी आपली फार्मर ID बनवली नसेल तर त्यांनी आपली फार्मर ID बनवावी जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। तर आज आमच्या इथे आमच्या विभागातील सर्व लोक आलेले आहेत, इतर विभागाचे लोक आलेले आहेत। आज जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि या सर्वांनी शाळांनी आणि ग्रामपंचायत सर्व विभागाने आम्हाला आजच्या कार्यक्रमाप्रसंगी इथे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद।